आपल्या एक कॉमेंट्स आला होता, ज्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न असा होता की मी सर्वे नंबर बांधावरून शेतात जाण्यासाठी रस्ता मंजूर करून घेतला व तो मला शासनाकडून मिळाला आहे. हाच रस्ता पान रस्ता म्हणून तयार करून मिळेल का? त्याला नंबर मिळेल का? तर त्याचं स्टेप बाय स्टेप अशी माहिती आहे की हो, हे शक्य आहे. शासनाकडून शेतात जाण्यासाठी रस्ता मंजूर झाला असेल तर पुढे तो पान रस्ता म्हणून विकसित होऊ शकतो आणि त्याला स्वतंत्र नंबरही मिळू शकतो. परंतु फक्त प्राथमिक मंजुरी मिळाली म्हणजे लगेच पान रस्ता तयार होत नाही. त्यासाठी कलम 143 खाजगी वहिवाट रस्ताचे रूपांतर सार्वजनिक पान रस्त्यात करावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया खालील 5 महत्त्वाच्या टप्प्यामध्ये पूर्ण करावी लागते. आता स्टेप 1 काय आहे? कागदपत्रे. सर्वप्रथम तुमच्याकडे असलेल्या मंजूर रस्त्याचा सर्व कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करा. तुम्हाला मिळालेला मुख्य शासकीय आदेश तपासा. अधिकृत नकाशा आणि मोजणीचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित एकत्र करून त्यांचे प्रमाणित पत्र सोबत ठेवा. आता महसूल दप्तरी सरकारी रेकॉर्ड्स नोंद तपासणे. मंजूर झालेला रस्ता केवळ कागदावर न राहता तो महसूल दप्तरी नोंदणे गरजेचे असते. तो रस्ता गाव नकाशा, विलेज मॅप, फेरफार किंवा महसूल अभिलेख अधिकृतपणे नोंदवला गेला आहे का याची खात्री करा. सामायिक उपयुक्तता आणि इतर शेतकऱ्यांची सहमती. पान रस्ता हा एक व्यक्तीसाठी नसून सार्वजनिक किंवा सामायिक मार्ग असतो. त्याचा वापर परिसरातील अनेक शेतकरी करतात. जर हा मंजूर रस्ता इतर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतून किंवा बांधावरून जात असेल तर संबंधित खातेदाराची नोंद किंवा त्याची संबंधी महत्त्वाची ठरते. रस्त्याचा वापर इतर शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी किंवा शेतीमाल वाहतुकीसाठी दाखवल्यास त्याला पान रस्ता म्हणून मान्यता मिळणे खूप सोपे जाते. महसूल व भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करणे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष नोंदणीची प्रतिक्रिया सुरू होते. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे रस्ता पान रस्ता म्हणून नोंदणीसाठी लेखी अर्ज द्या. तलाठी यावर अहवाल तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवतील. तहसील कार्यालय तहसीलदार यांच्या मंजुरीने हा रस्ता अधिकृतपणे गाव नकाशा सार्वजनिक पान रस्ता म्हणून समाविष्ट केला जातो. ग्रामपंचायत ठराव. रस्त्यावर शासकीय निधीतून काम मुरमीकरण खडीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून ग्रामपंचायतीमध्ये मंजुरी ठराव घ्यावा लागतो. अंतिम सर्वेक्षण. मोजणी आणि स्वतंत्र गट नंबर मिळणे. रस्त्याला अधिकृत नंबर मिळण्यासाठी ही अंतिम पायरी आहे. भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृत मोजणी करून रस्त्याची निश्चित रुंदी आणि सीमा आखल्या जातात. सध्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पान रस्ते योजना किंवा मनरेगा अंतर्गत अशा रस्त्यांचे खडीकरण करून त्यांचा स्वतंत्र रस्ता गट नंबर दिला जातो. मोजणी पूर्ण झाल्यावर रस्त्याची नोंद स्वतंत्र नंबरसह 7/12 व उतार्यावर कायमस्वरूपी असते. आता कोणती कागदपत्रे कशासाठी लागतात? शासन आदेशपत्र. रस्ता आदेश मंजूर असल्याचा मुख्य कायदेशीर पुरावा. 7/12 व 8 जमिनीची सध्याची स्थिती, वहिवाट आणि मालकी नोंद तपासण्यासाठी. गाव नकाशा. रस्त्याचे नेमके स्थान, दिशा आणि गाव रेकॉर्डवरील नोंद पाहण्यासाठी. मोजणी नकाशा. रस्त्याची अचूक रुंदी, लांबी आणि सीमा निश्चितीसाठी. थेट महत्त्वाचा सल्ला. तुमच्याकडे रस्ता मंजुरीचा शासकीय आदेश आधीपासूनच उपलब्ध असल्यामुळे तुमची प्रक्रिया इतर प्रकरणाच्या तुलनेने खूप सोपी आणि जलद होईल. तुम्ही तातडीने तालुका भूमी अभिलेख कार्यालय आणि तहसील कार्यालय जाऊन पान रस्ता नोंदणी व मोजणीसाठी लेखी अर्ज सादर करावा. विशेष टीप. जर स्थानिक पातळीवर काही अडचण किंवा दिरंगाई आली तर तुम्ही या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे रितसर अपील करू शकता. मित्रांनो, ही माहिती सर्व व्यवस्थित तपासून दिलेली आहे आणि यामध्ये अजून तुम्हाला जर काही डिटेल्समध्ये माहिती घ्यायचं असेल तर स्थानिक पातळीवरतील अधिकारी हे काही प्रमाणात तुम्हाला माहिती देतीलच.